माय माऊली नमस्कार. आपण मंत्रपुष्पांजलीतील मंत्रांचा अर्थ बघूया अभिवाचनातून. यज्ञेन यज्ञम अयजंत देवाः तानि धर्माणि प्रथमानि आसन तेह नाकं महिमान सचिंतयत्र पूर्वे साध्याः संति देवाः. अर्थ: देवांनी यज्ञांनी यज्ञाची पूजा केली, तोच त्यावेळी प्रमुख धर्म मानला जात असे. ते देव श्रेष्ठत्व प्राप्त करून जेथे श्रेष्ठ देवगण वास्तव्य करीत असतात अशा स्वर्गाला जाऊन पोहोचले. ओम राजाधिराजाय प्रसय्य साईने नमो वयम वैश्रवणाय कूर्मय समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय नमः महाराजाय नमः. ओम स्वस्ती. अर्थ: आम्ही सामर्थ्यवान राजाधिराज विश्रवस पुत्र कुबेराला नमस्कार करतो. सगळ्यांनी नमस्कार करा. सर्व इच्छांचा स्वामी असा तो विश्रवस पुत्र कुबेर अनेक इच्छा असणाऱ्या माझ्या इच्छा पूर्ण करो, माझ्या इच्छा पूर्ण करो. विश्रवस पुत्र कुबेराला माझा नमस्कार असो. सर्वांचे कल्याण असो, सर्वांचे कल्याण असो. साम्राज्यम भोज्यम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्टम राज्यम महाराज्यमाधिपत्यमयम् सम्मत पर्यायी स्यात् सार्वभौम सार्वायुष आन्तदापोराधार्तं पृथ्वे समुद्र पर्यंताय एकराट हेतरेय ब्राह्मणः. हा सार्वभौम दीर्घायुष्य राजा, त्याचे साम्राज्य उपभोगाच्या वस्तूंनी संपन्न, प्रजातंत्राने चालणारे, सर्वथा स्वतंत्र, परमेश्वराची निष्ठावंत, विस्तृत अनेक अधिकारी असलेले आणि सर्वसमावेशक असे असो. जगाच्या अंतापर्यंत परार्थ कालापर्यंत तो राजा समुद्र वलयांकित पृथ्वीचा एकछत्री सम्राट हो. इति तदपि एषाः अभिगीतमरुताः परिवेष्टारो मरुतस्य अवसानगृहे अवीक्षित तस्य कामप्रे विश्वदेवाः सभासद इति. नंतर हा देखील श्लोक म्हटला जातो. सर्व देव सभोवार बसलेले इतर मरुत हे वीक्षत कुलोत्पन्न मृताच्या घरी पाहुणे म्हणून राहिले होते. यज्ञेन यज्ञम अयजंत देवाः. या श्लोकाचा, या मंत्राचा आशय आहे की पूर्ण ज्ञानी लोक परमेश्वराचे पूजन करतात. परोपकार करण्यासाठी ते आत्मसमर्पण भावनेने कार्य करतात. आत्मसर्वस्वाचे समर्पण हाच खरा यज्ञ होय. याचे अनुष्ठान जे करतात ते अखंड आत्मानंदाचा उपभोग घेतात. त्यानंतर राजाधिराज विश्रवस पुत्र कुबेर यांची स्तुती करण्यात आली आहे. सर्व इच्छा आणि आकांक्षा यांची पूर्ती होण्यासाठी संपत्तीच्या मिषाने त्यांची प्रार्थना करावी. राजाधिराजाय प्रसय्य साहिने महाराजाय नमः. एतरय ब्राह्मण हा ऋग्वेदांचा ब्राह्मण ग्रंथ आहे. त्यामध्ये प्रजापतीने इंद्राला केलेला अभिषेक आणि त्याचा विधी याचे सविस्तर वर्णन आलेले आहे. ते असे: इंद्राचा सर्वतोपरी उत्कर्ष होण्यासाठी सर्व देवांनी त्याच्या नावाचे, पराक्रमाचे, गुणांचे कौतुक केले. उच्च स्वरात त्याचा जयघोष केला, यशाचे गान केले. ते असे: इंद्र हा साम्राज्याचे प्रवर्तन व संरक्षण करण्यास योग्य सम्राट आहे. सर्व प्रकारच्या उपभोगांचा भोगता पालक आहे. भोज्यम स्वराज्याचा अधिकार चालविणारा विराट असा तो आहे. स्वराज्यम वैराज्यम असा तो इंद्र राजाचा पालक. महाराज्यमाधिपत्यम हा इंद्र हा पारमेष्ट य पदाचा पूर्ण अधिकारी आहे. पारमेष्ट इंद्र हा अखिल प्राणी जातीचा अधिपती, प्रजांचा भोगता, शत्रूंचा विदारक, असुरांचा घातक,
वेदांचे रक्षण करणारा, विदोक्त धर्माचे पालन करणारा, समुद्र वलयांकित पृथ्वीचा एक छत्री सम्राट होय. देवांनी केलेल्या स्तुतीने इंद्राला सर्व देवांचे श्रेष्ठत्व प्राप्त झाले. एखादा क्षत्रिय राजाला जर असे पद प्राप्त करायचे असेल तर त्याच्या आचार्याने त्याच्यासाठी असा अभिषेक करावा. त्यापूर्वी राजाने शपथ घेऊन मला इंद्राप्रमाणे पद प्राप्त व्हावे म्हणून प्रार्थना करावी, असाही भाग ऐतरेय ब्राह्मणात सांगितलेला आहे. त्यानंतरच्या शेवटच्या मंत्रात उल्लेख आलेला मरुत हा अविक्षित याचा पुत्र असून एक राजर्षी होता. त्याच्या घरी देव पाहुणे म्हणून राहिले होते, अशा आशयाने ह्या मंत्रसमूहाची सांगता होते. यामध्ये उल्लेख झालेले शासन संस्थेचे प्रकार काही अभ्यासक सांगतात. वैराज्य म्हणजे विरक्त लोकांनी चालवलेले राज्य, ही भारतीय पर्वतीय प्रदेशात होय. भोज्य म्हणजे सुबत्तेने परिपूर्ण राज्य, म्हणजे ही भारताच्या दक्षिण भागात होय. राजा, अमात्य, योग्य शासन व्यवहार यांच्या समन्वयाने चालणारी साम्राज्य भारताच्या पूर्व दिशेला होते. स्वराज्य म्हणजे लोकशाही तंत्राने चालणारी राज्य भारताच्या पश्चिमेला होती. याखेरीज सर्वांनी सर्वांगीण उन्नती साधणारे परमेश्वरी राज्य व्हावे आणि सार्वभौम राजा त्याची प्रजा यांचे कल्याण व्हावे, अशी प्रार्थना ऐतरेय ब्राह्मण ग्रंथात केलेली दिसते. संहितामध्ये म्हणजे वेदांमध्ये एक छत्री सम्राट त्याची सुखी प्रजा यासाठी केलेली प्रार्थना आढळते. ऋग्वेदामध्ये सुद्धा 2 सूक्ते ही राजस्तुती सूक्ते आहेत. 2 सूक्ते ही राजस्तुती सूक्ते आहेत. लोकांनी युक्त राजा, राज्य, त्याची स्थिरता, या प्रजेच्या सुखाचा मार्ग या सूक्तामध्ये आहे. युद्धाला सज्ज झालेला राजाला हे मंत्र ऐकण्यात येत असत, असे अश्वलायन गुह्य सूत्रात सांगितलेले आहे. ऋग्वेदाच्या 5व्या मंडळात सांगितले की मित्रामंडवरून देवतांना प्रार्थना केलेली आहे की राजाने प्रजेच्या मतांचा आदर करीत शांततामय राज्यव्यवस्था प्रजेला द्यावी, यासाठी तुमचे आशीर्वाद असोत. सारांश काय तर प्रजाहित तत्पर प्रजेचा प्रतिपाळ करणारा राजा हा देवांच्या राजासारखा म्हणजे इंद्रासारखा असावा. अशा साम्राज्यात पुष्कळ कार्यक्षम अधिकारी असावेत. असा राजा दीर्घायुष्य व्हावा आणि सृष्टीच्या शेवटापर्यंत परार्ध कालापर्यंत हे सुख नांदावे. त्याच्या निमित्ताने राज्याची प्रगती व्हावी, पृथ्वीपासून समुद्रापर्यंत स्थैर्य लाभावे, अशी प्रार्थना वैदिकांनी केली, जी आपण मंत्रपुष्प अर्पण करताना म्हणतो. काय करतो? ओंजळीत फुले अक्षता घेऊन कृतज्ञ भावनेने अशी प्रजेच्या आणि राजाच्या कल्याणाची विनंती केवळ परमेश्वराला करावी असे नाही, तर या स्वप्नाचे साक्षीदार होण्यासाठी अशा एक छत्री सम्राटाला आपणही सहाय्य करण्याचा संकल्प प्रत्येक भारतीयाने केला पाहिजे. वाचनात आलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न.